मराठी भाषा जितकी रांगडी तितकीच सुंदर आणि अर्थवाही भाषा। राज्य शासनाच्या वतीने 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने या उपक्रमाविषयीची सविस्तर माहिती देण्यासाठी आणि मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेवरती चर्चा करण्यासाठी राज्याच्या भाषा संचालनालयाच्या संचालक डॉ. मंजुषा कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आणि जो मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जो पंधरवडा सध्या सुरू आहे त्यासाठी आपल्यालाही शुभेच्छा। आपण काय सांगाल? अगदी असे मर्म बंधातली ठेव भाषा, जिव्हाळा मनी प्रेम वात्सल्य आशा, असे थोर भाषा गुरु कामधेनु, सिंधू जसा अमृताचा ती जणू। 2013 पासून हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होतोय। पूर्वी तो मे महिन्यात व्हायचा, आता तो जानेवारी महिन्यात आलाय। हा बदल नेमका कशामुळे झाला? शासनाच्या असं लक्षात आलं की मुख्य शाळा, विद्यापीठ आणि शिक्षण संस्था यांचा सहभाग मराठी भाषा संवर्धनामध्ये अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत हा पंधरवडा घेण्याच्या ऐवजी जानेवारीमध्ये जर घेतला तर परीक्षांचाही अडथळा येणार नाही आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन साध्य करता येईल। खरं अर्थात हे झालं शालेय विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अधिक सहभागाच्या बाबतीत। पण कार्यालयीन कामकाजामध्ये मग ती केंद्र सरकारची असतील किंवा राज्य सरकारची असतील, न्यायालयीन व्यवस्था असेल, या सर्व ठिकाणी मराठीचा वापर अधिकाधिक व्हावा याच्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? शासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे त्याच्यामध्ये इतके सुंदर मार्गदर्शक तत्व दिले आहेत की शासकीय कार्यालयांबरोबरच केंद्रीय म्हणजे त्रिभाषा सूत्र जे आपण पाळतो, केंद्रीय कार्यालयांमध्ये सुद्धा जनतेसाठी सर्व व्यवहार मराठीतून उपलब्ध करून देण्यात यावेत। पत्रक असतील, माहिती पत्रक असतील, व्यवहारांची माहिती असेल, यासाठीचे काही वेगवेगळे उपक्रम घ्यावेत असंही शासनाने सुचवलं आहे। शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा पारिभाषिक शब्द असतात, त्याच्यानंतर टिप्पण्या लिहिणं असतं। या सगळ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जावेत अशी शासनाची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने विविध ठिकाणी अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि विशेषतः 2 वर्षांपासून या पंधरवड्याचा जेवढा प्रसार झालेला आहे त्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की शासकीय कार्यालय असोत अथवा शिक्षण संस्था अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे। पण अर्थात इच्छा असेल तर मार्ग निघतो आणि हा मार्ग आपल्याला शोधून काढायचा। न्यायालयीन व्यवस्था जर का आपण पाहिली तर तिथे अजून मराठीचा वापर जितका मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितका होताना दिसत नाही। अगदी खरं म्हणजे शासनाच्या वतीने पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत। याच्यामध्ये जरा जनतेचा सहभाग सुद्धा तितकाच उत्स्फूर्तपणे मिळाला पाहिजे। मुख्यतः न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ज्या परिभाषांची गरज आहे तो न्याय व्यवहार कोश सुद्धा भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेला आहे। जिल्हा न्यायालयांमध्ये मराठीतून संपूर्णतः कारभार व्हायला पाहिजे असं यापूर्वीच सांगितलेलं आहे, परंतु त्या व्यवस्थेतील सगळ्या यंत्रणेचा भाग असलेल्या लोकांनी मराठीतून हे व्यवहार करण्यास पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं। जनतेने सुद्धा आग्रह केला पाहिजे, कारण शेवटी न्यायदान हे त्या ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे तिला तिच्या भाषेत कळला पाहिजे तो न्याय, यासाठी असतं आणि म्हणून जनता आणि शासन या दोघांनीही मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे। शिक्षणाचं माध्यम काय असावा हा एक कळीचा मुद्दा आहे आणि मराठी भाषेतून शिक्षण विद्यार्थ्यांचं व्हावं। वैज्ञानिक दृष्ट्या तर ते सिद्ध झालेच आहे, पण व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला तसं होताना दिसत नाही। इंग्रजीचा एक त्याच्यामागे सोस आपल्याला दिसतो, पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे अधिक दिसतो। चित्र बदलावं म्हणून नेमकं काय करायला हवं? शासनाने आतापर्यंत काय केलं आहे ते मी सांगते। परिभाषा कोशांची निर्मिती ही शासनाने 1963 सालापासून केलेली आहे। भाषा संचालनालयाने आतापर्यंत 49 कोशांचं परिभाषा कोशांचं प्रकाशन केलेलं आहे। या परिभाषा कोशांच्या मदतीने पाठ्यपुस्तकं जी आहेत ती मराठीतून उपलब्ध करून द्यायला हवीत आणि त्यासाठी मराठी हवीत म्हणजे देणार कोण? ही हवीत म्हणजे त्या विषयाच्या तज्ज्ञांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, विद्यापीठातील तज्ज्ञांनी पुढे यायला हवं। शासनाने सोय करून दिलेली आहे, तर त्याचा उपयोग करून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठीतून हे सगळे विषय आपल्याला शिकवता यावेत अशी व्यवस्था करता येऊ शकते। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्ताने सांगेन की मराठी भाषेचं महाराष्ट्र शासनाचं धोरण सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहे आणि या धोरणामध्ये तज्ज्ञांनी अतिशय चांगल्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत। म्हणजे शिक्षणापासूनच सुदृढीकरण करावं आणि मराठीतून ह्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत। शिक्षण आणि
जीवनाचे सर्व अंग यांचा सगळ्यांचा समावेश या धोरणामध्ये केलेला आहे. मला वाटतं लवकरच हे धोरण स्वीकारलं जाईल आणि त्या अनुषंगाने समाजानेही त्या धोरणाला स्वीकारलं तर खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं संवर्धन हे उत्कृष्टपणे होऊ शकेल. मला असं वाटतं की त्या मराठी भाषा ही प्रत्यक्ष बोली भाषेमध्ये बोलण्यामध्ये असायला पाहिजे, हा जो आपला आग्रह आहे तो तर आहेच. पण आता तंत्रज्ञान खूप वापरलं जात आहे. आता अगदी निरक्षर माणूस सुद्धा त्याच्या हातामध्ये मोबाईलचं यंत्र आपल्याला किमान दिसतंच. तर या सर्व यंत्र व्यवहारांमध्ये सुद्धा आणि समाज माध्यमांमध्ये सुद्धा मराठीचा अधिक वापर व्हावा याच्यासाठी आपण काही उपाययोजना सुचवतोय का? हो, या धोरणामध्ये जसा मी उल्लेख केला, या धोरणामध्ये तंत्रज्ञानावरती विशेष भर दिला गेलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर मोबाईल हे यंत्र विकत घ्यायचं असेल किंवा कंपन्यांना विकायचं असेल तर त्यामध्ये इनबिल्ट म्हणजे त्याच्या उत्पत्तीमध्येच तशा प्रकारचा पर्याय असला पाहिजे. मराठीच्या सगळ्या पर्यायांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे असं आपण म्हटलेलं आहे. याशिवाय जे समाज माध्यमांचा जो सगळीकडे आता युवक वर्ग वापर करतो त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे संगणकीय शब्दकोश, त्याच्याचबरोबर आपण व्हॉट्सअप सारखे फेसबुक सारखे जे पर्याय वापरतो त्या ठिकाणी सुद्धा आता मराठीचे पेजेस ज्याला आपण पृष्ठ म्हणतो त्यांची संख्या वाढते आहे. शासन अशा प्रकारच्या समाज माध्यमातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारांना सुद्धा पुरस्कार शासन देत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं कुठेतरी चालना देणाऱ्या आहेत आणि यामध्ये युवकांनी खूप मोठा पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञान आणि मराठी भाषा यांची सांगड घालून सर्वसामान्यांना सुद्धा ते सहज उपयोगात आणता येईल ते तंत्रज्ञान मराठीतून, यासाठी युवकांनी खऱ्या अर्थाने आपलं योगदान द्यायला हवं. खरंय, आपण म्हणतात तसं कुठेतरी जबाबदारी ही आपलीच आहे, युवकांची आणि समाजाची. सगळ्याच गोष्टी काही शासन करेल आणि त्याच्यामुळेच सगळे बदल होतील असं नाही. त्या अनुषंगाने काय सांगाल? शासनाने राजभाषा हा दर्जा 1964 सालीच मराठी भाषेला दिलेला आहे. राजभाषा झालेली आहे, राजकारणामध्ये ती आहे, प्रशासनात ती आहे. ही लोकभाषा झाली पाहिजे. अर्थात कोणी म्हणेल की ही लोकभाषा नाहीये का, परंतु लोकभाषा म्हणजे उत्स्फूर्तपणे लोकांनी आपल्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात, वाचनात, अभ्यासात आणि पुढच्या पिढीला एक ठेवा द्यायचा म्हणून आपल्या भाषेला संक्रमित केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शासन आणि समाज या दोघांनी हे काम शासनाचं आहे किंवा हे काम जनतेचं आहे असं परस्परांवर न ढकलता दोघांनी सहचर्याने जर हे काम पुढे नेलं तर मला असं वाटतं की खरोखर मराठी भाषा ही कुठेच कमी पडणार नाही. देश विदेशात आपले मराठीचे सगळे चाहते रसिक पसरलेले आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे सुद्धा आपला ध्वज फडकवू शकते. अगदी जाता जाता थोडक्यात संदेश काय द्याल? मी खरं सांगू का, लोकांचं, आपल्या मराठी भाषिकांचं काय स्थिती झालेली आहे तर आळवाच्या पानावर पाणी कसं स्वतःला सावरून बसतं आणि मोत्यासारखं दिसायच्या नादात वाहनच हरवून बसतं. मला असं वाटतं मराठीतून जगणं आपण सुरू केलं पाहिजे. आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठी आणली पाहिजे. आणि शेवटी एवढंच सांगते की पाऊस बरसून गेला पण तृप्ती अपूर्ण राहो, पाऊस बरसून गेला पण तृप्ती अपूर्ण राहो, क्षण आज संपेल इथला पण मराठीवरील भक्ती संपूर्ण राहो, भक्ती संपूर्ण राहो. मला वाटतं याच एका विचारासोबत आपण ही चर्चा आता इथेच थांबवूयात. आपण इथे आलात आणि एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपली मतं मांडलीत, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.